आजचा आपला टॉपिक आहे ॲरे ऑपरेशन्स इन NumPy. तर काल आपण बघितलं की आपण ने ॲरे कसे क्रिएट करू शकतो आणि NumPyचा यूज काय आणि ती लायब्ररी मोस्टली यूज का केली जाते मशीन लर्निंगमध्ये. सो आज आपण बघतोय की त्यात ॲरेचे डिफरंट टाईपचे ऑपरेशन कसे क्रिएट होऊ शकतात. तर कालचं जे लेक्चर झालेलं होतं त्यात कोणाला कुठला डाऊट? ओके, वी विल स्टार्ट विथ दिस. Once the array is created, the next step is to perform operations on it. One of the biggest advantages of NumPy is that it allows mathematical operation to be performed directly on arrays without using loops. This concept is known as vectorization, making NumPy code faster, cleaner, and more efficient than traditional Python code. So, once आपले array एकदा create झाले तर त्यानंतर आपण जे ऑपरेशन्स आहे त्या ॲरेजवर परफॉर्म करू शकतो विदाउट युजिंग लूप्स. तर मग आपल्याला नॉर्मल जेव्हा आपण ॲरेज क्रिएट करतो आणि त्यावर काही ऑपरेशन्स परफॉर्म करायचे असले तर मग दॅट टाइम आपल्याला काय करावं लागतं की त्यावर काय लूप्स लावावे लागतात किंवा काही ऑपरेशन्स आपल्याला मॅन्युअली लिहावं लागतात. तेव्हा ते ऑपरेशन परफॉर्म होतात. जसं की ते समचं एक्झाम्पल आहे. जर आपल्याला एक सम परफॉर्म करायची असली तर मग तेव्हा आहे ना आपल्याला each एलिमेंटला ऍड करत जावं लागेल सम व्हेरिएबलमध्ये आणि ॲट द एंड आपल्याला तेव्हा त्याची ती सम मिळेल. आणि मग आता जर आपण ट्रॅडिशनल वेने गेलो तर हे करावं लागेल. बट जेव्हा आपण NumPy यूज करतोय तर मग त्याचं एक ॲडव्हान्टेज आहे की आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे प्रत्येक नाही तर मग मोस्ट ऑफ द गोष्टी जे आपल्याला रिक्वायर्ड आहे त्या सगळ्यांसाठी आपल्याला एक फंक्शन प्रोव्हाइड केलेलं राहील आणि मग त्या फंक्शन यूज करून आपण जी पण ऑपरेशन परफॉर्म करण्याचा ट्राय करतोय ते आपण अचीव करू शकतो. आणि आपण या लेक्चरमध्ये ते सगळे ऑपरेशन्स बघणार आहोत. मग एक सिंपल ॲरे कसा क्रिएट करायचा तर मग ते आपण काल बघितलं होतं की आपण एक NumPy यूज करून ॲरे कसा क्रिएट करू शकतो. तर मग आपण एक नवीन नोटबुक ओपन करूया. _30_. ओके, फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप इज की आपल्याला पहिले तर एक आपलं जे NumPy आहे ते इन्स्टॉल करायचं आहे आणि जर इम्पोर्ट करायचं आहे. जर ते इन्स्टॉल नसलं आपल्या सिस्टममध्ये तर मग आपल्याला त्याला पहिले इन्स्टॉल करावं लागेल देन इम्पोर्ट करावं लागेल. आणि इम्पोर्ट कसं करायचं आहे काल आपण लेक्चरमध्ये बघितलं आहे. मग पहिले तर आपण एक ॲरे क्रिएट करून घेऊया सिम्पल, मग त्यावरचे आपण ऑपरेशन्स आहे ते परफॉर्म करू शकू. मग आपण पहिल्यांदा ती एक लायब्ररी इम्पोर्ट करतोय, इम्पोर्ट NumPy ॲज NP. अँड आपण एकदा आता जेव्हा या रन बटनवर क्लिक करतोय आपली ही कमांड रन व्हायला सुरुवात होईल. मग त्यानंतर आपण युजिंग NumPy एक सॅम्पल ॲरे क्रिएट करूया. तर मग ॲरे इज इक्वल टू np डॉट ॲरे आणि इन दॅट आपल्याला एक लिस्ट ॲज अ पॅरामीटर द्यायची आणि मग त्यात ज्या व्हॅल्यू आहेत त्या सेपरेटेड बाय कॉमा असतील 1 2 3 4 9 8. ओके, तर मग आपण हा एक ॲरे क्रिएट केला आहे. आपण कमांड जेव्हा या रन बटनवर क्लिक करू तेव्हा आपला हा कोड रन होऊन जाईल. सो नेक्स्ट स्टेप इज आपण आता काही ऑपरेशन्स बघणार आहे की आपण जे या ॲरेवर परफॉर्म करू शकतो.
तर मग जेव्हा पण आपल्याला आता मल्टिपल ॲरेज आहे आणि त्यावर काही ॲडिशन परफॉर्म करायची आहे, तर मग लिस्टमध्ये हे पॉसिबल नाही की आपण दोन सेम लिस्टवर त्याचे ऑपरेशन परफॉर्म करू शकू. आता इथं इथं हे आपले दोन ॲरेज आहे. ARR 2. आता हा आपला फर्स्ट ॲरे आहे अँड दिस इज अवर सेकंड वन. तर मग आता यांची जेव्हा आपल्याला ॲडिशन करायची, तर मग इन नंपाय वी कॅन जस्ट से की ARR प्लस ARR 1 प्लस ARR 2 आणि आपल्याला यांची जी ॲडिशन आहे ती मिळून जाईल. ॲडिशन ऑफ टू ॲरेज. आता मी एक रिझल्ट व्हेरिएबल क्रिएट करतोय. रिझल्ट इज इक्वल टू ARR 1 प्लस ARR 2. result 2 is equal to ARR 1 डॉट अजून त्यासाठी एक मेथड प्रोव्हाइड करतात आहे, मे बी सम सम ARR डॉट सम ARR 2. तर मग इथं काय करतोय आपण की जे ह्या रिझल्ट व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतोय ARR 1 आणि ARR 2 चे जे सम जनरेट होती ती, आणि सेम इक्विव्हॅलेंट मेथड अनदर अवेलेबल त्यासाठी की आपण आयदर प्लस सिम्बल यूज करू शकतो किंवा डॉट सम मेथड यूज करू शकतो. दोन्ही पण आपल्याला काय जनरेट करून देईन, त्या दोन ॲरेजची जी फायनल सम भेटते आपल्याला ती जनरेट करून देईन. आपण आता प्रिंट करूया. प्रिंट result 1 then result, sorry, print result 2, enter. So what is the error? Only integer scalar arrays can be converted to scalar index. Oh, and then what is the error? np dot add. तो इथं आपण सिंटॅक्टिकली थोडासा इथं आपण array वर नाही तर np डॉट आपण numpy मधून एक मेथड वापरतोय सम, आणि इथं आपण दोन ॲरेज पास करतोय ॲज अ पॅरामीटर ARR1, ARR2. Still only integer scalar arrays can be converted. Okay. ओके, तर फर्स्ट मेथडने आपल्याला आपले जे आता दोन ॲरेज होते, तर मग त्यांची आपल्याला ॲडिशन मिळते. तर मग ॲडिशन कशी होती ती इंडेक्स बाय इंडेक्स. तर मग इंडेक्स 1 + 1 2, 2 + 2 4, 34 + 34 60. तर मग अशी जी आपली इंडेक्स वाईज जी आपल्याला ॲडिशन आहे ती पूर्ण मिळते. तर मग आता जेव्हा पण आपल्याला खूप मोठं असलं आपलं डेटा, तर मग तेव्हा जेव्हा आपल्याला ऑपरेशन्स परफॉर्म करायचे असले, तर मग तेव्हा हे आपण यूज करतो. ओके, तर मग आपण हे पण बघूया की np डॉट ॲड ती मेथड आपण यूज कशी करतोय. लर्न फंक्शन np डॉट ॲड a कॉमा b, आपण सेम तर सिंटॅक्स यूज करतोय. मे बी आपल्याला एक पॅरामीटर पण स्पेसिफाय करावं लागेल की त्यानंतर np डॉट ॲरे, या जस्ट अ मिनिट. np डॉट सम,
ॲक्च्युली आपण जी मेथड यूज करण्याची ट्राय करतोय np डॉट सम, तर मग ती डिप्रिकेटेड झाली आहे. डिप्रिकेटेड मीन्स ती इट्स नो मोर इन यूज. दॅट्स वाय आपण हा जो एरर आहे आपल्याला तो येतोय. तर मग आपण इथं आपल्याला जे थ्रू प्लस सिम्बल ॲज वेल आपल्याला जे आपलं गोल होतं ते अचीव झालंय, की आपल्याला फायनल ॲडिशन पाहिजे होती एका नंबरची, ती मिळाली. इन अ सेम वे की आपण ह्या ज्या नंबरची आहे ती सबस्ट्रॅक्शन पण परफॉर्म करू शकतो. परफॉर्मिंग सबस्ट्रॅक्शन ऑफ हॅरिस. तर मग दोन ॲरेज आपल्याकडे ऑलरेडी क्रिएटेड आहे. तर मग आपण एक रिझल्ट व्हेरिएबल क्रिएट करूया. रिझल्ट इज इक्वल टू ARR ARR1 मायनस ARR2, आणि आपण जो रिझल्ट आहे त्याला प्रिंट केलंय. रिझल्ट 2. लेट्स ट्राय की यांची सब मेथड चालते. सबट्रॅक्ट ARR1 रिझल्ट 2. ओके. सो ॲज आपला तीच एक मेथड आहे जी डिप्रिकेटेड आहे, ऑल अदर्स आर वर्किंग. तर मग इथं काय होतं की इथं ह्या व्हॅल्यू होत्या, तर मग या व्हॅल्यूज आपण सेम रिपीट केल्या आहेत. दॅट्स वाय आपली जी ॲडिशन आहे ती आपल्याला 3 4 म्हणजे 0 0 0 अशी दिसती सगळीकडं. आणि यासाठी एक कन्स्ट्रेंट असा आहे की आता इथं दोन्ही पण ॲरेजची जी व्हॅल्यू आहे ती म्हणजे लेंथ लेंथ सिमिलर पाहिजे. जर लेंथ सिमिलर नसली तर मग काय होतं की त्या ॲरेमधला एलिमेंट्स आहे तर मग ती मॅपिंग व्यवस्थित नाही होत. तर मग मॅपिंग व्यवस्थित नाही झाली तर मग लेंथ पण सिमिलर नाही राहणार, आणि लेंथ नाही सिमिलर राहिली तर मग ते इट माइट क्रिएट अ कन्फ्युजन दॅट की कुठल्या एलिमेंट सोबत त्याला कम्पेअर करायचं आहे, आणि ते एक एरर थ्रो करेल. जसं की आपण इथं ट्राय करूया. आपण एक ॲरे दोनच लेंथचा देऊ, कमी लेंथचा देऊया आणि एक जास्त. ओके, आपल्याला काय आलं? ऑपरंड्स कुड नॉट बी ब्रॉडकास्टेड टुगेदर विथ शेप 12 अँड 14. शेप जो आहे तो आपण जेव्हा पण हे ऑपरेशन परफॉर्म करतोय तर मग तेव्हा जो शेप आहे तो सिमिलर पाहिजे दोन्ही पण ॲरेजचा. आपण इथं रन करूया. सो अनदर वे नाही की सबस्ट्रॅक्शन झालं, आपण यावर मल्टिप्लिकेशन परफॉर्म करू शकतो, डिव्हिजन परफॉर्म करू शकतो अँड एक्सपोनंट ॲज वेल. तर मग आपण हे बाकीचे जे सगळे राहिलेले ऑपरेशन्स आहे हे परफॉर्म करूया यावर. टेक्स्ट नेक्स्ट इज मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन result is equal to ARR1 into ARR2 print result. जे पण आपले ॲरेचे एलिमेंट्स आहे तर मग त्यावर जी मल्टिप्लिकेशन आहे ती परफॉर्म झाली, आणि हा जो आपल्याला इतका हा एक नवीन ॲरे भेटला आहे त्यातून, जे रिझल्ट पण एक नवीन ॲरेच रिटर्न करतं, जे की आपण ऑपरेशन परफॉर्म करायला सांगतोय त्या वेक्टर ॲरेवर. तर मग त्या ॲरेवर ते नवीन ऑपरेशन परफॉर्म होतं आणि आपल्याला जे पण व्हॅल्यूज आहे त्या मिळतात. तर मग अजून पण त्याचा एक दुसरा वे, रिझल्ट इज इक्वल टू ARR1 इंटू not ARR1 np dot multiply ARR1 comma ARR2. Result is equal to np dot. ओके. आपण आपण आयदर कुठला पण वे वापरू शकतो जस्ट फॉर सम.
इथं सम मेथड डिप्रिकेटेड, सो दॅट्स वाय आपल्याला इथं फक्त प्लस सिम्बॉल वापरू शकतोय. पण मग इथं प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला दोन मेथड्स मिळत आहेत. तर आपण जो ऑपरेटर आहे तो यूज करू शकतो, किंवा जी मेथड प्रोव्हाइड केलेली आहे NumPy लायब्ररी ती यूज करू शकतो. बोथ वे आपल्याला सिमिलर आउटपुटच मिळेल. मग नेक्स्ट इज की डिव्हिजन. Division of an array. Division of an array. मग आपण यात इथं कोड रन करूया. Result is equal to ARR1 divided by ARR2. आणि आपण याला जेव्हा प्रिंट करूया, इथं आपण रिझल्ट प्रिंट करतोय. आणि त्याला अजून एक मेथड NumPy ने सपोर्टिंग मेथड दिली, ती म्हणजे np.divide. np.divide ARR1 ARR2 आणि जे रिझल्ट आहे आपले ते प्रिंट होत आहे. तर मग आपण इथं रन केलं याला, तर मग आपले जे रिझल्ट आहे ते मिळाले. तर मग हे NaN का बरं येते, तर मग काही नंबर मग डिव्हिजन जेव्हा खूप अशी कमी होते, तर मग तेव्हा ती ॲज अ नंबर मध्ये काउंट नाही होत. ती अनएक्सपेक्टेड डिव्हिजन की म्हणजे जी कॅल्क्युलेट नाही करत आपण, तर मग तेव्हा NaN मीन्स नॉट अ नंबर असं आपल्याला तिथं लिहून येतं. इनव्हॅलिड व्हॅल्यू एन्काउंटर इन डिवाइड. ओके, सम व्हॅल्यूज 0. तर मग 0 काय, 0 डिवायडेड बाय 0 आपण कधी जर केलं तर मग ते आपल्याला एक एरर थ्रो करेल. सो आपण इथं NumPy वापरतोय, तर मग दॅट्स वाय आपल्याला ते एक एरर न थ्रो करता आपल्याला असं एक व्हॅल्यू शो करते, नॉट अ नंबर. दॅट्स वाय आपल्याला ते जे ऑपरेशन आहे ते परफॉर्म करता पण येऊ राहिलं. जर हेच ऑपरेशन आपण ॲरेवर परफॉर्म करत असतो नॉर्मली, आणि आपण ॲट कोणत्या पण स्टेजला हे बघितलं असतं की डिवाइड बाय 0 करतोय आपण त्या व्हॅल्यूला, तर मग आपल्याला तेव्हा एरर आला असता की कॅनॉट डिवाइड बाय 0. जसं की आपण ते ट्राय कॅच एक्सेप्शन्स बघत होतो, त्यात डिफरंट टाईपचे एक्सेप्शन बघितले होते. त्यात हा पण 0 डिव्हिजन एक्सेप्शन होता, तो पण आपण बघितला होता. तर मग आपण कोणत्या पण एका एलिमेंटला झिरोने डिवाइड नाही करू शकत. तर मग नेक्स्ट इज एक्सपोनंट. एक्सपोनंट म्हणजे त्या जी पण व्हॅल्यू आहे तिची पॉवर. आता पॉवर मीन्स जसं की 2 4 तर मग आपण इथं त्या नंबरला त्याची पॉवर देतोय. तर मग जेव्हा आपण त्याची पॉवर क्रिएट करतो, तर मग ते पण सेम ऑपरेशन आपण या NumPy थ्रू परफॉर्म करू शकतो. सो इन अ फर्स्ट वे आपण असं करू शकतो की प्रिंट a इंटू 2. तर मग आता इथं काय, आपल्याला इथं दोन ॲरेज नाही देते आपण. का बरं, कारण की आपल्याला त्याची पॉवर परफॉर्म करायची. तर मग पॉवर आपण काहीतरी एक देणार आहे. मग जो पूर्ण ॲरे आहे त्यावर कोणती तरी एक आपण पॉवर प्रोव्हाइड करणार आहे. आपल्याला ह्या पॉवरने, समजा आता इथं 2 आहे, तर 2 पॉवरने मला त्या ॲरेच्या व्हॅल्यू इन्क्रीज करायचे आहे. तर मग आपण जर पूर्ण ॲरे दिला तर मग ते एक कन्फ्युजिंग होईल की नेमकं कुठल्या कुठल्या व्हॅल्यूज कुठं अप्लाय करायचं आहे. तर मग आपल्याला जर ती मॅपिंग करायची असली, तर मग त्याला एक डिफरंट मेथड आहे की आपल्याला प्रत्येक व्हॅल्यूला एक डिफरंट पॉवर असाइन करायचे. मग त्यावर आपल्याला एक लूप रन करावं लागेल आणि पॉवर असाइन करावं लागतील व्हॅल्यूजला. तर पण मग इथं काय, आपल्याला वन सिंगल व्हॅल्यू असाइन करायची. तर मग आपण इथे कोडमध्ये बघूया की आपण ती पॉवर कशी अप्लाय करतो एका ॲरेसाठी. टेक्स्ट applying power to the array. कोड. तर मग आपण इथं result is equal to np dot power, not arr2, arr1 to the raised to the power 2. मग आता आपण इथं काय करतोय की जितके पण एलिमेंट्स आहेत त्याला पॉवर 2 देते. मग 1 रेस टू 2, 2 रेस टू 2 जितक्या व्हॅल्यूज असतील त्या आपल्याला इथं दिसतील. ओके, 1 रेस टू 1 2, 2 रेस टू 2 4,
हे आपले किती होते, 38 रेस टू 144. तर मग आपण अजून एक मेथडने ट्राय करू याला. रिझल्ट इज इक्वल टू एन पी डॉट पॉवर ARR1 ARR2 प्रिंट ARR रिझल्ट. आता इथं काय केलं आपण की प्रत्येक व्हॅल्यूला एक डायनॅमिक पॉवर असाइन केली. तर मग आपण इथं काय करत होतो, प्रत्येक व्हॅल्यूला 2 पॉवर असाइन केली. पण मग इथं काय केलं, ARR1 मध्ये त्या व्हॅल्यूज ज्यांना आपल्याला पॉवर प्रोव्हाइड करायची आहे, आणि ARR2 मध्ये त्या व्हॅल्यूज ज्यांना आपण पॉवर ज्या थ्रू आपण पॉवर प्रोव्हाइड करतोय. तर मग पहिली आपली व्हॅल्यू होती 1, 1:1 1, 2:2 4 आणि 38:34. तर मग आपली ती इतकी मोठी व्हॅल्यू आली. तर मग तुम्ही एक बघू शकता की इथं आहे ना, आपल्या काही पॉवर्स मायनस मध्ये पण आलाय, इथं पण मायनस मध्ये. पण आपला हा जो ॲरे आहे, या ॲरे मध्ये आपण कुठल्याच मायनस व्हॅल्यू नाही ठेवल्या आहे. तर मग याला म्हणतात इंटिजर ओव्हरफ्लोईंग. तर मग इंटिजर साठी एक फायनल काहीतरी व्हॅल्यू ठरलेली आहे की इंटिजरची व्हॅल्यू इथपर्यंतच इन्क्रीज होऊ शकते. तसं आपण चेक करून घेऊया एकदा. वाट ओके. सो इंटिजरची मॅक्स व्हॅल्यू असते ही. तर मग दिस इज द मॅक्स व्हॅल्यू ऑफ इंटिजर कॅन होल्ड, आणि दिस इज द मिनिमम व्हॅल्यू अँड इंटिजर कॅन होल्ड. पण मग आपली जी इथं पॉवरची व्हॅल्यू होती, तर मग ती बियॉन्ड त्याच्या गेली. दॅट्स वाय आता ही मायनस मध्ये शो करते की याला म्हणता ओव्हरफ्लो. आणि अंडरफ्लो याला म्हणता की आपली जेव्हा आपली निगेटिव्ह मध्ये चालली व्हॅल्यू, आणि निगेटिव्हची व्हॅल्यू आपली यापेक्षा जर जास्त मागे गेली, तर मग त्याला अंडरफ्लो अशी कंडिशन म्हणतात. मग जिथं की आपले आउटपुट्स आपल्याला डिफरंट यायला लागतात, जशी जे की ॲक्च्युअली त्यापेक्षा. तर मग त्यासाठी पण काही मेथड्स डिफरंट, ते आपण म्हणजे जसं जसं याला एक्सप्लोर करू त्यात आपल्याला मिळत जातील त्या. मॉड्युलस ऑपरेशन. जर आपल्याला एका पर्टिक्युलर ॲरेचा आपल्याला मॉड क्रिएट करायचा आहे, तर मग ह्या मॉड क्रिएट करण्यासाठी पण एक आपल्या दोन वेज आहे. आयदर आपण ए मॉड 4 किंवा ए मॉड फंक्शन असं ए np डॉट मॉड ए, आणि आपल्याला ज्या व्हॅल्यूने त्याला मॉड्युलस करायचं आहे, तर मग ते आपण यूज करू शकतो. आपण हे एक लास्ट बघूया, त्यानंतर आपण जे स्केलर ऑपरेशन्स आहे ते बघूया. मॉड्यूल. ओके, आपल्याला तो जो ॲरे होता त्याचा एक मॉड्युलस मिळाला आहे. मॉड्युलस, त्यानंतर अनदर मेथड ARR np डॉट ARR1 np डॉट मॉड ARR1 मॉड. आणि सेम आपण जर रिझल्ट इथं प्रिंट केले, आपल्याला सेम आउटपुट मिळेल. ओके, सेम आउटपुट मिळालं आहे, कारण की दोन्ही पण मेथड्स एकच ऑपरेशन परफॉर्म करत आहे. जस्ट एक आपण ऑपरेटरने करतोय, आणि सेकंड आपण मेथड वापरून. सो तुम्ही आयदर कुठल्या पण वेजने करू शकता. तर मग आत्तापर्यंत आपण जितके पण ऑपरेशन्स बघितले, तर मग हे मोस्टली आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा इंजिनिअरिंग आणि मशीन लर्निंग मध्ये यूज केले जातात. तर मग आपला जो डेटा आहे, मग त्यावर मल्टिपल न्यूमरस ऑपरेशन्स परफॉर्म करायचे असतात. तर मग तेव्हा जेव्हा आपण ते ऑपरेशन परफॉर्म करायचे असतात, तेव्हा हे सगळे आपण यूज करतो.
तर मग आपण आत्तापर्यंत ही आता मग एका ॲरेवर आत्तापर्यंत आपण काय बघितलं की प्रत्येक व्हॅल्यू मध्ये आपण प्लस केलं, म्हणजे दोन डिफरंट ॲरेज होते आपल्याकडे, जसं की ARR1 ARR2. तर मग ARR1 आणि ARR2 सोबत आपण यांचं मल्टिप्लिकेशन केलं, ॲडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन, त्याचा मॉड्युलस, परत पॉवर. मग यात जर व्हॅल्यू, लेट्स से की आपल्याकडं खूप मोठा डेटा आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक व्हॅल्यू ॲड करायची आहे. आता इथं आपण करतोय +5. तर तर मग माझ्या ॲरेमध्ये मला तो ॲरेच्या सगळ्या व्हॅल्यू आहे त्या एका नवीन ॲरेमध्ये स्टोअर करायचे आहे आणि त्यांना +5 करायचे आहे. तर मग आता नॉर्मल ट्रेडिशनल वेने जर करायचं असतं तर मग काय करायचं असतं की आपल्याला प्रत्येक ॲरेचा एलिमेंट वन्स व्हिजिट करायचा आहे आणि त्याची व्हॅल्यू अपडेट करायची आहे. ARR एलिमेंट इज इक्वल टू एलिमेंट +5, म्हणजे जी व्हॅल्यू आहे ती अपडेट होऊन जाईल. बट जस्ट इथं ॲज आपण नमपाय यूज करतोय तर मग नमपाय मध्ये आपल्याला काय एक ॲडव्हान्टेज मिळतंय की आपण जस्ट ते इझिली विदाउट ते लूप यूज करता आपण ते ऑपरेशन आहे ते परफॉर्म करू शकतो इथं. तर मग आपण इथं बघूया. आता नॉट ओनली डिव्हिजन, आपण बाकीचे सम, आपण बाकीचे पण जे ऑपरेशन्स आहे ते परफॉर्म करू शकतो. यांना म्हणतात स्केलर ऑपरेशन. स्केलर ऑपरेशन्स कोड. कोड ARR by 2 print ARR. इथं आपण काय करतोय तर मग त्या ॲरेजचे जे एलिमेंट्स आहे तर मग आता आपले इथं ॲरेजचे एलिमेंट होते 10 20 30. सो आपण प्रत्येक मध्ये एक व्हॅल्यू ॲड करतोय +5 +5 +5 +5 इंटू 2, each element into 2, 20 10 into 2 20, 20 into 2 40, and same as division and same for power as well. सो आपण हे जे ऑपरेशन्स आहे हे पूर्ण ॲरेवर परफॉर्म करतोय आणि विदाउट युजिंग एनी लूप्स. सो याला म्हणतात स्केलर ऑपरेशन्स. नेक्स्ट इज कंपॅरिझन ऑपरेशन्स, की आपण आता हा जो ॲरे आहे तर मग आपल्याला जेव्हा हा खूप मोठ्या डेटामध्ये पाहिजे तर मग आपल्याला असं व्हॅल्यू चेक करावं लागतात की आपली जी कंडिशन आहे त्यासोबत हे मॅच होतंय का नाही. तर मग जसं की ग्रेटर दॅन, लेस दॅन, इक्वल टू, लेस दॅन ऑर इक्वल टू, इक्वल टू, इक्वल टू, नॉट इक्वल टू. तर मग असे जे आपल्याला आहे या व्हॅल्यूज इथं चेक करावं लागतात. मग दॅट टाइम आपण यूज करतो कंपॅरिझन ऑपरेशन्स. मग आपण हे कंपॅरिझन ऑपरेशन्स कसे यूज होतात ते बघूया यात. कंपॅरिझन ऑपरेशन्स, आपण हा एक ॲरे यूज करतोय कॉल्ड ARR. आता थ्रू दॅट आपण, आता आपण जसं की इथं प्रिंट केलं, बट हे जस्ट आपण प्रिंट नाही करू शकत. आपण आता हीच जर दुसऱ्या एका ॲरेला असाइन केलं तर मग ते त्यात ॲज अ ॲरे स्टोअर पण होतं. जसं की आपण आता एक रिझल्ट नावाचा एक ॲरे क्रिएट करूया. रिझल्ट इज इक्वल टू, आता ARR इथं आहे. मग आपला इथं फर्स्ट आपण ॲरे क्रिएट करतोय विथ कंडिशन इज ARR इज इक्वल टू 20. मग आपण याच्यातला इच एलिमेंट चेक करतोय की हा 20 सोबत मॅच होतोय का. जर 20 सोबत मॅच झाला तर मग तिथं आपल्या ॲरेमध्ये लिहून येईल ट्रू, एल्स आपल्या ॲरेमध्ये लिहून येईल फॉल्स. तर मग नेक्स्ट ARR इज नॉट इक्वल टू 20.
जर मग जिथं एलिमेंट असेल नॉट इक्वल टू 20 तिथं लिहून येईल 10 आणि सॉरी ट्रू, आणि जिथं इज इक्वल टू 20 असेल तिथं लिहून येईल फॉल्स. मग ग्रेटर दॅन 20 आणि लेस दॅन 20. सो सिमिलर वेज आपण हे ऑपरेशन्स हे परफॉर्म करू शकतो. तर मग हे ऑपरेशन्स रिअल टाइम मध्ये कसे यूज केले जातात, तर आपण जेव्हा पण आता एका मोठा डेटाबेस आहे तर मग त्यात सर्च करतोय, आपल्याला अशा युजरचा ग्रुप पाहिजे की ज्यांची एज 20 आहे. तर मग आपल्याकडं मोस्ट ऑफ द पेशंटचा डेटा आहे आणि त्यात आपल्याला शोधायचं आहे की मोस्ट ऑफ द युजर आहे ज्यांची एज 20 आहे. तर मग तेव्हा आपल्याला जो डेटा पाहिजे असेल तर मग आपण असा क्वेरी करतो त्याला की आता जसं आता मी हा कोड रन केला तर मग इथं काय मला आउटपुट भेटलं, फॉल्स ट्रू फॉल्स. मग इथं काय झालं, जिथं जिथं एज मॅच झाली तर मग तिथं आपल्याला तेच आउटपुट मिळालं की जे जिथं जिथं आपली कंडिशन मॅच झाली. तर मग आपण हे आउटपुट वापरून आपण आपल्याला तो डेटा मिळतो की जो आपल्याला पाहिजे. मग तो डेटा आपल्याला मिळतो तेव्हा आपण त्यावर ऑपरेशन्स परफॉर्म करतो. तर मग ह्या प्री कंडिशन्स आहे की आपल्याला जेव्हा त्या डेटामध्ये काही नवीन ॲड ऑन करायचा आहे किंवा तो डेटा शोधायचा आहे जो आपल्याला रिक्वायर्ड आहे. तर मग दॅट्स वाय आपण ह्या सगळ्या मेथड्स यूज करतो की ह्या कंडिशनल कंपॅरिझन मेथड्स यूज करतो, आणि त्या डेटामध्ये आपल्याला जर काही मॉडिफिकेशन पाहिजे तर मग ते दॅट टाइम आपण हे जे मॉडिफिकेशन्स आहे ते यूज करतो, जे पर्यंत आतापर्यंत आपण बघितले ॲडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन, स्केलार. तर मग ह्या सगळ्या टाईपचे ऑपरेशन्स आपण त्यावर परफॉर्म करतो, आणि ह्या पर्टिक्युलर मेथड आपण तेव्हा यूज करतो जेव्हा आपल्याला मोठ्या डेटा सेटमधून जो डेटा आहे तो फाइंड आउट करायचा आहे. तर मग आपल्याला इथं इथे आपलं आउटपुट मिळालं आहे. तर मग लॉजिकल ऑपरेशन्स np डॉट, जशी जशी की आपण आपल्या लूप्समध्ये लॉजिकल ऑपरेशन यूज करतो अँड ऑर नॉट. तर मग सेम आपण ऑपरेशन्स इथं यूज करू शकतो. लेट्स से की आपल्याला दोन कंडिशन होत्या, तर मग आपण जेव्हा आता इथं आपल्या कंडिशन रन करतोय तर मग इथं अशात नाही रन करत आहे की आपण मल्टिपल दोन कंडिशन सोबत रन करतोय. तर मग आपल्याला जेव्हा जो डेटा पाहिजे तो अशी एक कंडिशन मॅच करून पाहिजे, जसं की अँड कंडिशन मॅच करून पाहिजे. समजा मला यातून असे युजर्स पाहिजे जे की ह्या दोन्ही पण कंडिशन मॅच होऊ राहिले. तर मग आता यात आपल्याला असा एक पण युजर नाही मिळणार की ज्यात दोन्ही पण कंडिशन मॅच होऊ राहील, कारण की आपल्या दोन सगळ्या कंडिशन वेगवेगळ्या की एक तर युजरची एज 20 असू शकते, एक तर 20 नाही असू शकत, एक तर 20 लेस दॅन 20 असू शकते किंवा ग्रेटर दॅन 20. सो आपल्या करंट एक्झाम्पल नुसार तर ते मॅच नाही होणार. तर मग आपण त्यासाठी काय करू की इथं आपण जे ॲरेज क्रिएट करून ठेवलेले np डॉट ॲरे ट्रू फॉल्स ट्रू 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 फॉल्स. तर मग हे सिमिलर काइंड ऑफ एक्झाम्पल आहे. तर मग आपण इथं काय केलं, लॉजिकल अँडचं ऑपरेशन परफॉर्म केलं. तर मग मी तुम्हाला ते एकदा परफॉर्म करून दाखवतो परत. प्रिंट, आता इथं काय केलंय आपण दोन ॲरेज क्रिएट केले. ओके, मग हे दोन ॲरेज क्रिएट केले तर np डॉट ॲरे. आता तुम्हाला या मेथड्स माहिती आहे की ॲरे कसे आपण क्रिएट करतो. मग आपल्याला यावर लॉजिकल अँडचं ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे. तर मग त्याचे वे आहे np डॉट लॉजिकल अंडरस्कोर अँड a कॉमा b. तर मग आपण काय केलं इथं लॉजिकल अँड ऑपरेशन परफॉर्म करतोय कोणत्या ॲरेजवर, ए आणि बी या ॲरेवर. आणि मी आता याला जेव्हा रन करेल तर मग ट्रू फॉल्स अँड फॉल्स मिळालं. मग का बरं की अँडचं काय म्हणणं आहे की ट्रू जेव्हा पण दोन व्हॅल्यूज ट्रू असेल तेव्हा अँड ट्रू रिटर्न करेल, पण त्यातली एक जरी व्हॅल्यू फॉल्स झाली किंवा दोन्ही जरी फॉल्स झाल्या तर मग तेव्हा जे आउटपुट काय असेल फायनल ते फॉल्स. तर मग जेव्हा आपल्याला मल्टिपल कंडिशन्सने डेटा फिल्टर करायचा आहे तर मग आपण हा डेटा फक्त आता ट्रू फॉल्स या फॉर्मॅटमध्ये घेतोय. बट हेच ट्रू फॉल्स वापरून आपण समोर हा म्हणजे या इंडेक्सनुसार आपण हा डेटा रिट्राईव्ह करणार आहे. ओके, प्रिंट, मग
अजून बाकीच्या मेथड्सचे दोन, लॉजिकल ऑर आणि लॉजिकल नॉट. तर मग लॉजिकल ऑरचं युसेस बघूया. लॉजिकल ऑरचं आउटपुट आहे हे, मी इथं टाईप पण करतो त्याला, लॉजिकल ऑर कॉमा लॉजिकल अँड कॉमा लॉजिकल नॉट. मग लॉजिकल ऑरचं जे आउटपुट आहे ते काय, ट्रू ट्रू ट्रू. आपल्याला ट्रू तिघांसाठी पण कावर भेटलं, कारण की ट्रू या यूज केसवर चालतं की आयदर कुठली पण कंडिशन एक ट्रू होते, आयदर फ्रॉम फर्स्ट अरे और सेकंड अरे, ते ट्रू रिटर्न करेल. तर मग इथं एकदा ट्रू झालं, इथं दोन्ही पण ट्रू होते, तर मग त्याला आयदर कुठली पण पाहिजे, दोन्ही पण नाही, कुठली पण. तर मग त्याने इथं ट्रू रिटर्न केलं. मग इथं इथं एक मॅच झाली फ्रॉम सेकंड आणि इथं एक मॅच झाली फ्रॉम फर्स्ट. सो दॅट्स वाय आपला जो पूर्ण ॲरे आहे तो आपल्याला ट्रू या फॉर्मॅटमध्ये मिळाला आहे. लॉजिकल नॉट. तर मग लॉजिकल नॉट काय करतं की जी ॲक्च्युअल व्हॅल्यू आहे त्याला फ्लिप करते, म्हणजे बदलवते. मग ॲक्च्युअल आता आपण लॉजिकल नॉट अप्लाय करतोय ए ॲरेवर. मग आपण ए ॲरेवर लॉजिकल नॉट अप्लाय केला, दॅट्स वाय आपल्या इथं काय मिळतंय, आपल्याला इथं फॉल्स ट्रू फॉल्स, आणि ॲक्च्युअल व्हॅल्यू काय, ट्रू फॉल्स ट्रू. ज्या व्हॅल्यूज आहे त्या फ्लिप झाल्या. बाकीचे पण आहेत की जसे की लॉजिकल एक्सॉर, तर मग ते पण आपण परफॉर्म करू शकतो त्यावर. मग आता नेक्स्ट इम्पॉर्टंट फंक्शन्स की ॲग्रिगेटर्स फंक्शन. ॲग्रिगेटर फंक्शन ते फंक्शन्स आहे जे की आपण यूज करतो जो डेटा आहे त्याच्या ॲग्रिगेशनसाठी. ॲग्रिगेशन्स मीन जो डेटा आहे आपण तो कंबाईन करतो इन अ सिंगल व्हेरिएबल और सिंगल व्हॅल्यू. मग जेव्हा त्यातून जो आपल्याला डेटा मिळतो त्याला आपण बोलतो ॲग्रिगेटर फंक्शन. ॲग्रिगेटर ऑपरेशन्स आपण जेव्हा परफॉर्म करतो तेव्हा तो आपल्याला ॲग्रिगेट फंक्शन समरायझेस द एंटायर डेटा, एंटायर अरे. मग ॲग्रिगेटर्स फंक्शनचे कोणते कोणते टाईप आहे ऑपरेशन्सचे, तर मग आपण सम परफॉर्म करू शकतो थ्रू ॲग्रिगेशन. सेकंड इज आपण मीन, म्हणजे जे ॲव्हरेज आहे आपल्या ॲरेचं ते काढू शकतो युझिंग ॲग्रिगेटर ऑपरेशन्स. अनदर इज मॅक्झिमम. आपल्या ॲरेमध्ये जो मॅक्झिमम एलिमेंट आहे तो कुठला आहे, तो मिनिमम एलिमेंट आहे तो कोणता आहे, स्टँडर्ड डेविएशन, व्हेरियन्स आणि प्रोडक्ट ऑफ एलिमेंट्स, क्युम्युलेटिव्ह सम. तर मग हे इतके सगळे ऑपरेशन आहे जे आपण परफॉर्म करू शकतो थ्रू ॲग्रिगेटर फंक्शन्स. तर मग आपण वन बाय वन हे सगळे जे ॲग्रिगेटर फंक्शन्स आहे ते बघूया. हो, इट्स अ टेक्स्ट ऑपरेशन्स. प्रिंट सम कॉमा, आता जो आपला ॲरे वन आहे, ARR1 डॉट सम. आता मग प्रत्येकासाठी त्यांनी एक मेथड डिफाईन केली आहे आणि ती मेथड मी आपल्या नोट्समध्ये पण लिहिली की त्यासाठी जेव्हा आपल्याला एक पर्टिक्युलर ऑपरेशन परफॉर्म करायचे तर मग त्यासाठी आपल्याला कुठली मेथड वापरावी लागेल. तर मग आता तुम्ही वन बाय वन त्या रन करून बघू शकता, पण मग आपण आता इथं सगळ्या सोबत रन करतोय, जसं की मिनिमम, मॅक्झिमम, इथं तुम्ही बघू शकता मीन आहे, मीडियन आहे अँड व्हेरियन्स आहे. अजून एक आहे की स्टँडर्ड डेविएशन. तर मग ते स्टँडर्ड डेविएशन पण आपण यूज करू शकतो या थ्रू. इनकम्प्लीट इनपुट, वाय? ओके, स्टँडर्ड डेविएशन पण आहे त्याच्या ॲरेचं, ते आपल्याला मिळालंय. आता या सगळ्या स्टॅटिस्टिक्स मेथड आहे
तर मग तुम्ही बघू शकतात आणि म्हणजे यांचा यूज केस तर तुम्हाला माहीतच आहे कारण की हे सगळ्या मॅथ्समध्ये ऑलरेडी टीच करून झालंय. तर मग यात आपण या सगळ्या मेथड्स आहे ज्या थ्रू ॲरे आपण रिट्रीव्ह करू शकतो आणि आपला जो ॲग्रिगेटर ऑपरेशन्स आहे ते आपण असे परफॉर्म करतो या डेटावर. सपोज आपल्याकडं एक डेटा आहे आणि त्यातनं आपल्याला एक काउंट काढायचा आहे ट्रान्झॅक्शनचा डेटा आणि त्या ट्रान्झॅक्शनमधनं आपल्याला एक काउंट करायचं आहे की नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन्स किती होते. तर मग थ्रू दिस सम आपण हे बघू शकतो त्यात की पूर्ण जे ट्रान्झॅक्शन आहे डेटाची ती किती झाले. मिनिमम मिनिमम ट्रान्झॅक्शन कितीचं होतं. मॅक्झिमम मॅक्झिमम ट्रान्झॅक्शन कितीचं होतं. मीन मीन्स आपल्याला एक त्याचं ॲव्हरेज मिळतं. तर मग एक ट्रान्झॅक्शन आहे तर मग त्याचं ॲव्हरेज किती आहे. ॲव्हरेज आता जे सगळ्या व्हॅल्यूज आहेत त्या कंबाईन करून आणि त्याचा एक फायनल व्हॅल्यू काढली जाते की मिनिमम इतकं म्हणजे हे जे ॲव्हरेज ट्रान्झॅक्शन आहे जे एक आहे. मग मीडियन व्हेरियन्स स्टँडर्ड डिव्हिएशन ॲज पर ह्या जशा जशा स्टॅटिस्टिक्समध्ये यूज होता. अनदर इज प्रोडक्ट पण आपण यातून बघू शकतो. प्रिंट कोरिलेशनल कोएफिशियंट प्रिंट प्रोडक्ट. np डॉट प्रो आपण यातून याचा प्रोडक्ट जो पूर्ण ॲरे त्याचा प्रोडक्ट घेऊ शकतो की त्याचा प्रोडक्ट किती येतोय. क्युम्युलेटिव्ह सम आणि क्युम्युलेटिव्ह प्रोडक्ट. आता क्युम्युलेटिव्ह सम अँड क्युम्युलेटिव्ह प्रोडक्ट ह्या काही इम्पॉर्टंट टर्म्स आहे ज्या की आपण डेटा स्ट्रक्चर अँड अल्गोरिदम्स मध्ये मोस्टली यूज करतो. तर मग व्हॉट इज क्युम्युलेटिव्ह सम की क्युम्युलेटिव्ह सम म्हणजे आता हा जो ॲरे आहे आता हा जो आहे तो आहे 1 2 3 4. तर मग क्युम्युलेटिव्ह सम मीन्स की आपल्याला प्रत्येक इंडेक्स मध्ये आता जी सम मिळते तर मग ते पण एक ॲरेच मिळतो. पण तो काय मिळतो की त्या एका इंडेक्सवर त्या तिथं आपली सम किती होती. तर मग आपण जेव्हा एक मोठा डेटा जसं की ट्रान्झॅक्शनचा डेटा आहे तो बघतोय आणि आपल्याला तो डे वाईज कॅल्क्युलेट करायचा आहे. तर मग आपल्याला बघायचं आहे की 1 तारखेला किती होतं, 2 तारखेला, 3 तारखेला असं 30 तारखेपर्यंत. तर मग तेव्हा आपण जर ईच ॲरेने लूप लावून जर परफॉर्म करायला गेलो तर मग ते एक कॉम्प्लेक्स टास्क आहे आणि आपला जर डेटा खूप मोठा आहे तर मग ते खूप वेळ पण घेईल आणि मेमरी कंझ्युम करेल. मग तेव्हा आपल्याला आपण तिथं काय वापरतो क्युम्युलेटिव्ह सम आणि त्यासाठी ही जी मेथड आहे CUM सम ही आपण यूज करतो. तर मग इथं पहिली जी व्हॅल्यू आहे तर मग फर्स्ट इंडेक्सला आपली ॲडिशन काय आहे 1. तर मग इथं आली ती 1. मग 1 + 2 किती होता. 1 + 2 3. मग आपली जी आधीची सम आहे प्लस आता न्यू व्हॅल्यू 3 + 3 6. 6 + 4 10. तर मग ही एक सिरीज पण आहे. मग ही जी आपल्याला क्युम्युलेटिव्ह सम आहे ती अशी इथं मिळते. क्युम्युलेटिव्ह प्रोडक्ट सेम वे जेव्हा पण आपल्याला प्रोडक्ट पाहिजे असला त्या पर्टिक्युलर ॲरेचा मग तेव्हा आपण तो ॲरेचा प्रोडक्ट असा फाइंड करतो. तर मग 1 मग फर्स्ट इंडेक्सला तर आपली 1च व्हॅल्यू राहणार आहे. मग 1 × 2 2. 2 × 3 6. 6 × 4 24. तर मग असा जो क्युम्युलेटिव्ह सम अँड क्युम्युलेटिव्ह प्रोडक्ट आहे असे वर्क करतात. मग नेक्स्ट इज ॲब्सोल्यूट व्हॅल्यू. ॲब्सोल्यूट व्हॅल्यू मीन्स की जर व्हॅल्यू आपल्या निगेटिव्ह मध्ये असल्या तर मग ते आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये मिळून जातील. ॲब्सोल्यूट सम. जे ॲक्च्युअल व्हॅल्यूज होत्या त्या काय होत्या -10 -20 15. तर मग कधी कधी जो डेटा आहे तो नॉइझी फॉर्ममध्ये असतो. नॉइझी फॉर्म म्हणजे जसे आपल्याला फॉर्म्स पाहिजे तशामध्ये नाही आहे. जर अशी लेट्स से की एज आहे आणि एज कोणी -18 एंटर केली तर मग ते माइट बी ड्यू टू एरर ती एंटर झाली आहे.
तर मग आपण जेव्हा आपल्याला ते करेक्ट करायचे तर मग ते आपण असं करू शकतो. आपण त्याला डिस्कार्ड नाही करू शकत, कारण की ते माइट बी एका टेक्निकल डिफिकल्टीमुळे किंवा काही प्रॉब्लेममुळे एंटर झाले. तर मग तेव्हा आपण त्याला ॲब्सोल्यूट असं वापरतो, np डॉट abs. मग डॉट abs ही एक मेथड आहे जी आपल्या ॲरे त्याची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू आपल्याला प्रोव्हाइड करते. मग 10 20 30. तर मग इथं -10 होतं, मग आपल्याला व्हॅल्यू काय मिळाली 10. -20 होतं 20 आणि 15 होतं, तर मग नो ऑपरेशन्स विल बी परफॉर्म. ती व्हॅल्यू आपल्याला ॲज इट इज मिळेल. नेक्स्ट इज स्क्वेअर रूट. आणि अशी खूप सारे फंक्शन आहे जे की ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहे, जसे की ते साइन, कॉस, राऊंड, फ्लोअर, सील, एलिमेंट्स वाइज ऑपरेशन्स टू डी अरेज. तर मग हे बाकीचे खूप सारे ऑपरेशन्स आहे जे जे की आपण मॅथमध्ये यूज करतो, ते पण आपल्याला इथं मिळतात. जसं की साइन, कॉस आणि हे तर मग साइन कॉस यांची आपल्याला कधी गरज नाही पडणार आहे या पर्टिक्युलर प्रोग्राममध्ये. तर मग आपण काही दोन इम्पॉर्टंट फंक्शन राहिलेले फक्त, फ्लोअर, सील अँड राऊंड. तर मग फ्लोअर, सील अँड राऊंड, तर हे तीन आपले फंक्शन्स आहे. आपण हे इम्पॉर्टंट हे बघूया. बाकीचे जे आहे तर मग ते आपल्याला म्हणजे दॅट इज नॉट रिलेटेड टू अस, बट जस्ट नंपायने प्रोव्हाइड केलं आहे. दॅट्स वाय मी तिथं ते नोट्समध्ये इन्सर्ट केले. तुम्ही गो थ्रू करू शकता एकदा त्याचा, आणि म्हणजे त्याला एक्सप्लोर करू शकता की ते त्याचे ऑपरेशन्स वगैरे कसे परफॉर्म होत आहे, इफ यू हॅव अ इंटरेस्ट इन मॅथ. तर फर्स्ट np डॉट राऊंड. np डॉट राऊंड काय करतं की आपल्याला ती व्हॅल्यू राऊंड करून देते. म्हणजे 2.34 आहे ना, ते फक्त आपल्याला 2 देईल. 5. 2 का बरं देते, कारण की ही आता हे जर इथं आपली व्हॅल्यू 5 और त्याच्यापेक्षा ग्रेटर जर असते तर मग त्याने आपल्याला दिलं असतं 3. बट आता जी व्हॅल्यू आहे तर मग ती 5, जो डेसिमल प्लेस आहे ती 5 पेक्षा लेसर आहे. 5 5 मीन्स 50. तर मग 50 पेक्षा लेसर आहे, तर दॅट्स वाय आपल्याला याने दिलं इथं 2. 4.78. तर मग इथं आपली जी नियरेस्ट व्हॅल्यू आहे ती पुढची 5. मग आणि इथं आता नियरेस्ट व्हॅल्यू याच्यासाठी आहे 6. मग ते ऑलरेडी अशी एक नियरेस्ट व्हॅल्यू शोधतं. आयदर ते 7च्या जवळ म्हणजे -1च्या जवळ आहे ते, का की +1च्या जवळ आहे. मग ते ज्याच्या जवळ आहे तर मग ती व्हॅल्यू आपल्याला राऊंड आहे ती रिटर्न करतं. फ्लोअर. तर मग फ्लोअर काय करतं की आपल्याला जी त्याची मागची व्हॅल्यू होती जी की नियरेस्ट आहे. मग आता 2.34च्या मागची नियरेस्ट व्हॅल्यू कोणती होती 2. 4.78च्या मागची नियरेस्ट व्हॅल्यू होती 4. 6.12च्या मागची नियरेस्ट व्हॅल्यू होती 6. तर मग ते आपल्याला इथं त्याने रिटर्न केली आहे. मग इथं सिलिंग. सिलिंग म्हणजे जस्ट एक अनदर व्हर्जन. तर मग यात ही पुढची नियरेस्ट व्हॅल्यू प्रोव्हाइड करतं. 3 5 7. मग इथं पुढची नियरेस्ट व्हॅल्यू होती 3 5 आणि 7 याने अशी प्रोव्हाइड केली. मग या तिन्हींमध्ये काय डिफरन्स आहे, तर मग याचं तर क्लिअर आहे की हे प्रिव्हियस, नेक्स्ट. आता हे प्रिव्हियस रिटर्न करतं, हे नेक्स्ट रिटर्न करतं. पण हे काय रिटर्न करतं, जी पण जवळ मिळते त्याला, प्रिव्हियस और नेक्स्ट, जी पण मिळते. ओके. तर मग यात अजून पण काही नोट्स दिलेले आहे की एलिमेंट वाईज ऑपरेशन,
जे की तुम्ही तुमच्या मॅथ्स मध्ये पण होतं, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन, मॅट्रिक्स ॲडिशन. मग ते पण आपण इथं 2D अरेज क्रिएट करून परफॉर्म करू शकतो. हे तुम्ही नोट्समध्ये एक्सप्लोअर करू शकतात. जस्ट फॉर युअर रेफरन्स मी एक प्रोग्राम रन करून देतो. मॅट्रिक्स ऑपरेशन्स कोड, कंट्रोल बी. तर मग हे जे मॅट्रिक्स 2 याचं तुम्हाला जे ॲडिशन आहे ते इथं मिळालंय, 1 + 5 6. सेम वे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन आपण इथं परफॉर्म करू शकतो, ए इंटू बी. ओके, इथं हे जे आहे ते आपल्याला मल्टिप्लिकेशन मिळालं आहे. तर मग अजून पण बाकी सगळे ऑपरेशन्स आहे NumPy लायब्ररीमध्ये, तुम्ही एकदा गुगल कोलॅबमध्ये ओपन करून ते सगळं बघू शकता. आणि तुम्हाला जर या नोटबुक बद्दल कुठला पण डाऊट असला तर मग तुमच्या प्रत्येकाच्या गुगल कोलॅबमध्ये आपल्याला जेव्हा आपण ओपन करतो तर मग तेव्हा तुम्हाला एक असं हे आयकॉन मिळेल, हे जेमिनायचं आयकॉन आहे. तुम्हाला कुठल्या पण यात जर काही डाऊट आहे तुम्ही जस्ट इथं क्लिक करा, तुमचा डाऊट इथं विचारा, तो तुमचा डाऊट इथं सॉल्व्ह करून देईन. किंवा तुम्हाला जर नाही सॉल्व्ह झाला किंवा नसलं कळत तर मग मला विचारा, मी तुम्हाला एक्सप्लेन करून देईल तो डाऊट. ओके, सो दॅट्स इट फॉर टुडेज लेक्चर.